श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो नमस्कार. G20च्या कृषीविषयक कार्यगटाची पहिली बैठक मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं तर G20च्या डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाची बैठकीला कालपासून लखनौ इथं सुरुवात झाली. या दोन्ही बैठका भारतासह G20 राष्ट्रांसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये उपस्थित मुद्दे, भारतासाठी आणि जागतिक स्तरावर त्यांचं असलेलं महत्त्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विश्लेषण आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, भारतानं G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर देशात जानेवारीपासून विविध स्तरावरील बैठकांना सुरुवात झाली. यातील आरोग्य, विकास, ऊर्जा संक्रमण, पायाभूत सुविधा अशा विविध कार्यगटांच्या बैठका यशस्वीपणे पार पडल्यानंतर कालपासून मध्य प्रदेशातल्या इंदूर इथं G20च्या कृषीविषयक कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक उद्या म्हणजेच 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. देशाचा आर्थिक डोलारा ज्या व्यवसायावर उभा असतो त्या कृषीविषयक बैठकीचं महत्त्व विशद करत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर रोहन चौधरी. G20च्या कृषीविषयक गटाची बैठक कालपासून मध्य प्रदेश येथील इंदोरमध्ये चालू झालेली आहे. आणि जागतिक राजकारणात आणि परराष्ट्र धोरणात राज्यांचा रोल किती महत्वाचा आहे या निमित्तानं सातत्यानं आपल्याला दिसून येते. जसं पायाभूत सुविधांच्या संदर्भातली बैठक पुण्यात झाली होती. परंतु ही बैठक जागतिक राजकारण, भारत आणि भारताचं परराष्ट्र धोरण या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. कारण या बैठकीत जे मुद्दे चर्चेले जाणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो अन्न सुरक्षा. आणि कीनोट स्पीच मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे की भारत जागतिक अन्न सुरक्षेची काळजी घेईल. ही फार मोठी गोष्ट आहे माझ्या मते. कारण याचे 3 टप्पे आपल्याला बघता येतील. त्यातला जो पहिला टप्पा आहे तो 1968 पर्यंतचा आहे. कारण स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही वर्षात आपण हरित क्रांतीसारखा एक अनोखा प्रयोग केला जो कायम दुर्लक्षिला जातो जागतिक राजकारणात. कारण भारतासारखं अंडर डेव्हलप्ड कंट्री असणारं त्या काळात इतकं मोठं स्वयंपूर्ण होतं अन्नधान्याच्या बाबतीत, ती फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतरचा जो प्रवास सुरू होतो त्यातला दुसरा जो माइलस्टोन आहे तो 2013चा आहे, जिथं आपण फूड सिक्युरिटी बिल आणलेला आहे. आणि फूड सिक्युरिटी बिल माझ्या मते 21व्या शतकातील भारतीय राजकारणाचा विचार करता अतिशय आमूलाग्र अशी गोष्ट झालेली आहे. कारण त्यातून जर आपण बघितलं तर 75% रुरल पॉप्युलेशन आणि 50% अर्बन पॉप्युलेशन यांना नुसतं क्वांटिटेटिव्ह अन्न नाही तर क्वालिटेटिव्ह अन्न दिलं जाईल याची खात्री आपल्याला संसदेमार्फत दिला गेलेला आहे. आणि ती फार मोठी गोष्ट आहे. आता जो मुद्दा येतो तो भारताचं जागतिक राजकारणातलं अन्न सुरक्षेच्या बाबतीतली भूमिका काय. आता याचे 2 पैलू आहेत माझ्या मते. कारण हा मुद्दा इतका संवेदनशील आहे की जेव्हा आपण दुसऱ्या राष्ट्राला मदत करतो, आता फॉर एक्झाम्पल परवा आपण अफगाणिस्तानला बजेटमध्ये तरतूद केली तर सोशल माध्यमात त्याच्या विरोधात प्रचंड मोठा गदारोळ झाला. हा गदारोळ टाळणं हे एका मॅच्युअर सोसायटीचं लक्षण आहे. कसं की आता फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी अफगाणिस्तानात तीव्र अन्न टंचाई निर्माण झाली होती. आता तिथं तालिबान आहे म्हणून त्यांना मदत करायचं नाही अशी जर भूमिका आपण ठेवली तर मग आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मुद्दा तालिबानचा नाही, मुद्दा अफगाणिस्तान मधल्या नागरिकांचा आहे. आणि त्यामुळं अशा मदतीला फार संवेदनशील असावं लागतं की बाबा आमच्या देशात काय परिस्थिती आहे आणि तुम्ही बाहेरच्या देशात काय मदत करता, असा एक प्रकारचा डिबेट आपल्याकडे यायची शक्यता असते. आणि तो डिबेट पूर्णपणे नाकारण्यासारखा नाही आहे. कारण मुद्दा असा आहे की आता आपल्याकडे जर आपण बघितलं तर ग्लोबल हंगर इंडेक्स, ज्याला आपण जागतिक भूकबळी निर्देशांक म्हणतो, त्याच्या बाबतीत आपलं स्थान काय आहे तर 2020 साली 94 होता, 2021 साली 101 आहे, 2022 साली 107 आहे. म्हणजे आपल्या देशातच आपण भूकबळीची संख्या इतकी वाढत आहोत की मग बाहेरच्या देशात आपण फूड सिक्युरिटी जे काही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्याला आश्वासन करतायत त्यात किती दम आहे आणि ते आपण करू शकतो का. तर माझ्या मते त्याचं उत्तर आपल्याला नकारात्मक द्यावं लागेल. आणि पण एका अर्थानं दुसरीकडे त्याचीच परिस्थिती कशी आहे बघा. भारत दूध असू देत किंवा डाळीसारख्या पदार्थ असू देत याच्यात उत्पादनात जगात 1 नंबर आहे.
तांदूळ, गहू, फळभाज्या, फळे आणि किंवा मासे यांच्यासारख्या उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. म्हणजे दुसरीकडे ही परिस्थिती असताना आपल्याला जागतिक भूकबळी निर्देशांकात दिवसेंदिवस आपण खालावतोय. म्हणजे even आश्चर्य वाटेल की श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान हा देश पण आपल्या पुढे आहे. त्यामुळं ही जी काही फूड सिक्युरिटीची जी काही रचना आहे किंवा जी मंत्री गटाची बैठक आहे, ती बैठक या दृष्टीनं महत्वाचं आहे की आपल्याला कळेल की आपल्या समोरची आव्हानं काय आहेत. म्हणजे उत्पादनात एक नंबर आहे पण निर्देशांकात खाली खाली जाते. आणि दुसरं असं असतं की मी प्रत्येक वेळेला नकारात्मक चित्र निर्माण करणं हे चुकीचं असतं. परंतु G20 मधली जी काही गेस्ट येणार आहेत किंवा जे काही डेलिगेशन आता तिथं आहे, यांच्यातून आपल्याला लक्षात येईल की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी आपल्याला राबवता येईल. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा एक फार मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे एकंदरीतच विचार करता मला असं वाटतं की ही बैठक होती ही खूप छान आहे. मध्य प्रदेशमध्ये होते, खूप छान आहे. 2008 मध्ये इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटनं मध्य प्रदेशला सिरियस कन्सर्न असं शेरा मारला होता त्यांच्या फूड सिक्युरिटी आणि फूड डिस्ट्रीब्युशनच्या पद्धत. 14 वर्षानं मध्य प्रदेश ती बैठकीचं आयोजन करते, ही खूप चांगली गोष्ट. एकंदरीत अन्न हा विषयच जागतिक राजकारणाच्या मध्यवर्ती केंद्रस्थानी आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ही चांगली गोष्ट असताना देखील हे जे काही आपले चॅलेंजेस आहेत, ही काही आपल्या समोरची जी आव्हानं आहेत, त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या बैठकीचा, आपल्या यजमानपदाचा, आपल्या लिडरशिपचा जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल या दृष्टीनं त्याच्यात जर विचारमंथन होत असेल तर त्याचा फायदा भारताला होईल, त्याचा फायदा जगाला होईल आणि महत्वाचं म्हणजे त्याचा फायदा जगभरात स्वतः सिरियामधली परिस्थिती फार गंभीर निर्माण होणार आहे. सिरिया असो, अफगाणिस्तान असो, ही छोटी छोटी राष्ट्र आहेत. यांच्यातला जो भूकबळीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा फार महत्वाचा आहे आणि भारताला ही संधी आहे की त्यांनी त्या देशाचं प्रतिनिधित्व करावं, आपल्याकडच्या आव्हानांचा सामना करावा आणि एकंदरीतच या धोरणांबद्दल, या ताकदीबद्दल, या फूड सिक्युरिटीच्या विषयाबद्दल गांभीर्यानं इथून पुढे चर्चा व्हावी, जेणेकरून आपला आणि दुसरा अशी विभागणी न होता जागतिक भूकबळी ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे आणि त्या समस्येला आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारेच आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि भारत त्यात कळीचा मुद्दा असेल याची काळजी घेणं हे या संपूर्ण बैठकीचं एकंदरीतच माझ्या मते कन्क्लुजन व्हावं असं वाटतं. श्रोतेहो, G20च्या कृषीविषयक कार्यगटाच्या बैठकीसोबतच देशात लखनौ इथं G20 गटातल्या देशांची DEWGची अर्थात डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गटाची बैठक देखील कालपासून सुरू झाली आहे. या बैठकीतले चर्चेचे विषय आणि एकूणच या बैठकीचं महत्त्व जाणून घेऊयात अर्थविषयक अभ्यासक उदय तारदाळकर यांच्याकडून. G20चं यजमानपद भारताकडे आलं आणि भारतात विविधांगी पैलू देखील पुढे यायला लागले आणि अर्थातच अभिमानाची गोष्ट म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा ज्या बऱ्याने वापर केला तो एक प्रशंसनीय आहे आणि त्या दृष्टीने लखनौमध्ये आता 3 दिवसाची परिषद चालू आहे आणि आश्चर्य म्हणजे मुंबईसारख्या किंवा बँगलोरसारख्या ठिकाणी न होता किंवा हैदराबादसारख्या ठिकाणी न होता ही परिषद लखनौमध्ये चक्क उत्तर प्रदेशमध्ये होते. त्याला कारण पण असं आहे की ज्या तऱ्हेने उत्तर प्रदेश सरकारने सुद्धा या सगळ्या डिजिटल इकॉनॉमीचा फायदा करण्यासाठी पावलं उचलली, मला वाटतं त्याचंच हे फळ आहे. जेव्हा 2015 सालापासून आपण डिजिटल इंडिया याची जी एक सुरुवात केली तेव्हा एकूणच जे लाभार्थी आहेत या सगळ्या योजनेमधून त्यामध्ये समाजाच्या गरीब घटकाकडून पैसे कसे जावे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, पण त्यामध्ये बँका असतील, वित्तीय सेवा असतील, या सगळ्यांना एकत्र आणून मध्ये रोबोटिक्स असो किंवा बिग डेटा अनालिटिक्स असो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्यांच्या एकत्रीकरण म्हणजे संयोगानेच या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि आपण आता बघतोय की एक म्हणजे इंडस्ट्री 4.0 यामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक व्हायला लागली आहे आणि ह्या सगळ्याची परिणिती जी आता होतीये G20 मध्ये जी आजची जी सभा चालू आहे, एका तऱ्हेने असा विचार केला की टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करावा याचं मला वाटतं एक उदाहरण भारताने घालून दिले. आणि ह्या आताच्या परिषदेमध्ये महत्वाच्या गोष्टी म्हणजे 4 गोष्टींचा उल्लेख करता येईल. एक तर ज्याला आपण म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्वसाधारण लोकांपर्यंत कसं जाईल, म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं शेअरिंग कसं होईल वेगवेगळ्या घटकांसाठी, याच्यावरती वेगवेगळ्या देशांबरोबर चर्चा आहे. नंतर सायबर सिक्युरिटीमध्ये आपण जी काही लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात जी सुधारणा घडवून आली तर त्याबद्दल पण एक चर्चा होणार आहे. शिवाय जे आपले कुठल्याही देशाचे जे काही गोल असतात तर ते कसे अचीव करायचे, तर त्यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कसं वापरायचं
आणि एकूणच या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये डिजिटल इकॉनॉमीचा संयम कसा घडवायचा असे 4 वेगवेगळ्या तऱ्हेचे वर्कशॉप्स इथे होणार आहेत. आणि अर्थात ह्या ज्या मीटिंग होणार आहेत कालपासून जे सुरू झाले त्याच्यामध्ये एक आपण विचार केला तर उत्तर प्रदेशनी जे अन्नधान्याचा पुरवठा जो करतात ज्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणतो तर ते डिजिटलाइज कसं करायचं याचं एक उदाहरण घातलं सगळ्यांपुढे. आणि जवळजवळ 15 करोड लोकांपर्यंत हे कसं जाता येईल याचा त्यांनी मोठ्या प्रमाणात विचार केला, ज्यामुळे साधारण 1200 कोटी रुपयांचा अॅन्युअल सेव्हिंग झालं. आणि ह्या सगळ्या प्रकारांमध्ये आपण म्हटलं की PM किसान सन्मान निधी जो आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून केला तर त्यामध्ये सुद्धा उत्तर प्रदेशने मोठ्या प्रमाणावरती लीडरशिप घेतली होती आणि त्याच उद्देशाने मला वाटतं त्यांना हे फळ मिळते. आता ह्या स्किल डेव्हलपमेंट असून दे, एंटरप्रिनरशिप असून दे, सगळ्याच गोष्टींचा उल्लेख होणार आहे. आणि आपले रेल्वे आणि ITचे मंत्री श्री अश्विनी वैष्णवजी तसंच युनियन मिनिस्टर स्किल डेव्हलपमेंटचे राजीव चंद्रशेखर यांचं या सगळ्या सभेला मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन असणार आहे. आणि इंडियाने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कसं काय काय केलं याचं एक उदाहरण जगापुढे आपण घालणार आहोत. आणि त्या दृष्टीने आपण म्हणू शकतो की एक डिजिटल इकॉनॉमीची लिडरशिप भारताने घेतली असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि आपण म्हणतो की आता ती ग्लोबल डिजिटल इकॉनॉमी आहे ती जवळजवळ 11 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढे आहे आणि ती साधारण 2025 पर्यंत 23 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकते. आणि त्या दृष्टीने G20 ग्रुपचं हे खूप महत्त्व आहे. आणि म्हणूनच ही डिजिटल इकॉनॉमिक वर्किंग ग्रुप हा जो आहे तो 3 दिवस भेटतो. याच्यासाठी अर्थातच भारताने बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड्स, ओमान, सिंगापूर या देशांना सुद्धा आमंत्रण दिलं, शिवाय युनायटेड अरब एमिरेट्स. आणि त्याचा सगळ्याचा एक परिपाक म्हणजे अर्थातच वर्ल्ड बँक, IMF यांचा पण सहभाग याच्यात आहे किंवा युनेस्कोचा पण आहे. तर एकूण जे भारताचं उद्दिष्ट आहे आपली जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर बाकीच्या देशांना सुद्धा कसा करता येईल आणि ज्याला आपण म्हणतो की शेअरिंग आणि लर्निंग की एकमेकांच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो हा पण त्याचा एक मोठा उद्देश आहे. आणि खरोखरच हे चांगलं उदाहरण आपण घालून देतोय की त्याच्यामध्ये ॲग्रीटेक असेल किंवा आरोग्यविषयक असेल तर टेक्नॉलॉजी आणि फिनटेकमध्ये तर आपण वापरतो. टेक्नॉलॉजी कशी वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वापरता येईल ह्यासाठी अख्ख्या जगालाच आपण एक मदत करतोय. मुख्य हेतू हाच आहे की तळागाळाच्या लोकांपर्यंत डिजिटल इकॉनॉमीचा फायदा कसा पोहोचेल. आणि आता नवीन एक गोष्ट होऊ घातली म्हणजे आपल्याला माहिती की आपण रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वी डिजिटल रुपया आपण बाजारात आणलाय आणि तो डिजिटल रुपयाच्या माध्यमाने सुद्धा आपण वेगवेगळ्या देशांशी व्यवहार करू शकू. अर्थात ही सध्या सुरुवात आहे आणि मला वाटतं आता जे किरकोळ गुंतवणूकदार असतात की त्यांना पण आता या डिजिटल रुपयाचा वापर करण्याची संधी दिली आहे. आणि जसं आपण बघितलं की एकूण या कोरोनाच्या महामारीच्या काळात UPIच्या द्वारे मोठ्या प्रमाणावरती आपली डिजिटल पेमेंट झाली आणि जगामध्ये आपण 1 नंबरचं राष्ट्र ठरलेलो आहोत. तसंच डिजिटल रुपयाचा पण आपण कसा वापर करतो कारण क्रिप्टो करन्सीचं एक मोठं ज्याला आपण जोखीम सगळ्या जगासमोर उभी आहे. आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी मॅडमनी सुद्धा या बाबतीत सगळ्या देशांना एकत्र येऊन काहीतरी ठोस उपाय करावेत अशी पण एक त्यांनी सूचना केली होती. आणि डिजिटल रुपया पण आपण मोठ्या प्रमाणावर जर पुढे नेला तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. आणि G20 सारख्या परिषदा या नेहमीच माहितीची देवाणघेवाण करतात आणि त्यातूनच सगळ्या देशांचं एक डेव्हलपमेंटचा एक जो गोल असतो तो साध्य होत असतो. श्रोते हो, G20च्या कृषीविषयक कार्यगटाच्या बैठकीत G20 देशांच्या सदस्यांसोबतच आमंत्रित देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे 100 प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. या बैठकीच्या ठिकाणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उद्घाटन केलेलं भरड धान्याचं विविध उपयोग दाखवणारं प्रदर्शन सर्वांचंच आकर्षण ठरत आहे. तर डिजिटल क्षेत्रात जागतिक धोरणांना आकार देण्यात लखनौ इथं आयोजित बैठकीतला डिजिटल अर्थव्यवस्था कार्यकारी गट महत्वाची भूमिका बजावेल अशी आशा तज्ज्ञ व्यक्तींनी केली आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते.